आखाती देशातल्या युद्धाचा परिणाम थेट सांगलीच्या रिक्षा व्यवसायावर देखील झालेला आहे। एलपीजी गॅस इंधनाचा तुटवडा नसला तरी वाढलेल्या गॅस दरामुळे एलपीजी वाहनधारक हैराण झालेले आहेत। याशिवाय गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची भीती देखील वाहनधारकांच्या मध्ये निर्माण झाल्यानं एलपीजी गॅस पंपावर आता वाहनांच्या विशेषतः रिक्षाच्या मोठ्या प्रमाणामध्ये रांगा लागल्याचं चित्र आहे। 55 रुपये किलो मिळणारा गॅस आता आखाती देशातल्या युद्धाच्या स्थितीमुळे 80 रुपये इतका झालाय। तब्बल 25 रुपयांनी गॅसच्या दरामध्ये वाढ झाल्यानं रिक्षा चालकांसमोर मोठं संकट उभं राहिलंय। याशिवाय गॅसच्या तुटवडा होण्याची भीती देखील रिक्षा चालकांमध्ये निर्माण झाली आहे। त्यामुळे रिक्षा चालक आता गॅस पंपांवर अर्धा तास थांबून गॅस भरतायत। ह्याच्यात काय तर तोडगा निघाला पाहिजे, नाहीतर आमची गोरगरीब रिक्षावाल्यांचं जरा बेकार कंडिशन होणार आणि त्यांचं पोटावर आल्या झाली ती सगळं। कारण हे सामान्य माणसांचा हाल होते, गोरगरिबांना फरक पडणार आहे, याचा काय मोठ्या माणसांना काय कोणाला फरक पडणार नाही आहे। कारण हे रिक्षा चालकाचं सध्या आता त्याचं पोट सगळ्या रिक्षावरच आहे आणि अशी जरा परिस्थिती गंभीर असल्यामुळे जरा त्याची काय जर सरकारने दखल घ्यावी। आता जवळ तास दीड तास झालं थांबले आम्ही नंबरात 1.5 तास झालं थांबले। जर धंदा बोटला सकाळी गाडी काढल्याशिवाय पोट भरत नाही आमचं। सध्या परिस्थितीत आता आपल्याकडे पुरेसा गॅस साठा आहे, त्यामुळे कुणीही कुठल्याही प्रकारचं तारंबळ किंवा कुठल्याही प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नका, हेही मी तुम्हाला तेवढेच सांगू इच्छितो। फक्त जरा युद्धस्थितीमुळे दरवाढ नियंत्रणात होते नाही होते, दर वाढू शकतात किंवा नियंत्रणात येऊ शकतात, एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो।